महाराष्ट्रात एक असं शहर आहे जिथे हजारो कोटी रुपये खर्च झाले, युरोप सारखे सुंदर रस्ते बांधले गेले, पण आज अनेक इमारती रिकाम्या आहेत. लोक त्याला गोस्ट सिटी म्हणतात, पण खरंच लवासाचं असं काय झालं? लवासा सिटीची घोषणा 2001 मध्ये झाली. उद्देश होता भारतातील पहिलं आधुनिक नियोजनबद्ध हिल सिटी उभारणं. सह्याद्रीच्या कुशीत पुण्याजवळ एक असं शहर उभं राहणार होतं जे युरोपियन शहरांसारखं दिसेल. सुरुवातीला लवासाकडे भारताच्या सर्वात महत्वाकांक्षी शहरांपैकी एक म्हणून पाहिलं जात होतं, पण काही वर्षांतच पर्यावरणीय परवानग्या, कायदेशीर वाद आणि आर्थिक अडचणींमुळे हा प्रकल्प अडकू लागला. आजही सोशल मीडियावर लवासाला गोस्ट सिटी म्हटलं जातं, पण वास्तव थोडं वेगळं आहे. लवासा पूर्णपणे ओस पडलेलं शहर नाही. इथे अजूनही काही रहिवासी आहे, हॉटेल्स सुरू आहेत आणि पर्यटकही भेट देतात. मात्र ज्या प्रमाणात हे शहर विकसित होण्याची अपेक्षा होती तसं कधीच घडलं नाही. मात्र लवासाची गोष्ट अजून संपलेली नाही. आजही येथे हॉटेल्स, कॅफे आणि काही निवासी भाग सुरू आहे. वीकेंडला अनेक पर्यटक लवासाला भेट देतात, त्यामुळे गोस्ट सिटी ही ओळख पूर्णपणे खरी नाही. खरं पाहिलं तर लवासा कधीच पूर्णपणे गोस्ट सिटी बनलं नाही, पण ज्या प्रमाणात हजारो कुटुंब, व्यवसाय आणि लाखो लोकांचं आधुनिक शहर उभं राहणार होतं ते स्वप्न अपूर्णच राहिलं. म्हणूनच आजही इंटरनेटवर लवासाला गोस्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. लवासा ही फक्त एका शहराची गोष्ट नाही, तर ती मोठी स्वप्न, मोठ्या गुंतवणुकी आणि कठोर वास्तवाची कहाणी आहे. तुमच्या मते लवासा पुन्हा विकसित होईल का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्य घटनांसाठी सत्यगाथा मराठीला फॉलो करा.